सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व विद्यार्थी तसेच गावकरी वैवंत, आज आपण या ठिकाणी लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त इथं सर्वजण एकत्र आलेलो आहोत. थोड्याच वेळापूर्वी मला 2 वाजता पप्पांचा निरोप आला की बाबा आपल्याला शाहू महाराजांचा कार्यक्रम इथं एक थोडासा कार्यक्रम छोट्याखानी अरेंज केलेला आहे. आपण एक वैचारिक विचारांची देवाणघेवाणच्या माध्यमातून होईल अशा अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 1874 ला झाला. भारतातल्या 565 संस्थानांपैकी एक महत्त्वाचं संस्थान म्हणजे कोल्हापूर संस्थान. तर लोकराजा कसा असावा त्यावेळेस तर ब्रिटिश इंडिया होतं. तर ब्रिटिश इंडियामध्ये पण डॉक्टर राजाराम मोहन रॉय यांचं 1917 साली शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह असेल किंवा जे वंचित शोषित घटकांसाठी त्यांनी एकदम सिंहाचा वाटा या ठिकाणी ब्रिटिश इंडियामध्ये त्यांच्या संस्थानाच्या माध्यमातून एक लोकराजा कसा असावा याचा आदर्श सर्व जगासमोर ठेवलेला आहे. बहुजनांचे प्रश्न असतील, वंचित शोषितांचा आवाज असेल, अस्पृश्यता निर्मूलन असेल, याच्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. वयाच्या 10व्या वर्षीच त्यांनी पूर्ण राज्याचा राज्यकारभार त्यांच्या हाती आला होता. तर 1994 ते 1894 ते 1922 पर्यंत एकदम संक्षिप्तपणे त्यांनी त्यांचा कारभार सत्य शेवटपर्यंत सुद्धा एकदम व्यवस्थित पार पडला. आणि आपल्याला एक आदर्श राजा म्हणून एक आदर्श आपल्या समोर त्यांचा आहे. तर त्यांच्या विचाराला जात, धर्म, वर्ण, लिंग, प्रांत आणि भाषा भेदाच्या पलीकडे जाऊन आपण एक त्यांच्या विचाराचे वैचारिक वारसदार म्हणून इथून पुढेही पक्ष असतील, घटक असतील किंवा कुठल्याही म्हणजे विचारधारा असेल या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक मानवतेसाठी आणि देशाला एकदम प्रचंड त्यागातून, बलिदानातून, असंख्य क्रांतिकारकांच्या माध्यमातून या देशाला स्वतंत्र घडवून आणलेलं आपल्याला माहित आहे 14 आणि 15 ऑगस्टला पाकिस्तान आणि भारताची फाळणी झाली. त्याच्यानंतर कुठेतरी 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी या देशामध्ये झाली. तर आज स्वतंत्र मिळून 78 वर्षानंतर आणि संविधानाची अंमलबजावणी होऊन 75 वर्षानंतर आज आपल्यासमोर आजही जातीभेद असेल किंवा धर्मात भांडणं असतील, हे कुठल्या तरी राजकीय विचारांचे किंवा विचारसरणीचे लोक असे समाजात असतातच. तर आज आपण म्हणजे आपली एक सुशिक्षित म्हणून एक यंग जनरेशन म्हणून एक मी माझी वैयक्तिक जबाबदारी समजतो बाबा या सगळ्या गोष्टींपासून आपण कसा अवेअरनेस आणू समाजामध्ये आणि या सगळ्या गोष्टींपासून मध्ये एक आधुनिक भारताचा आपल्याला पाया घडवायचा येणाऱ्या काळात. तर आज या जयंतीच्या माध्यमातून हेच विचार डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपण शिक्षण असेल, आरोग्य असेल, या मूलभूत गरजांकडे लक्ष देऊन आपण नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये मी संस्थापक आहे डेमोक्रेसी वर्क फाउंडेशन नावाचं मी NGO चालवत आहे. आता त्याचं सगळं पेपरवर्क वगैरे झालेलं आहे. तर इथून पुढं शाहू महाराजांना आदर्श मानून मी माझं कर्तव्य एकदम प्रामाणिकपणे काम करणार आहे. एवढंच बोलतो आणि माझं मनोगत संपवतो.